थँक्यू डीजे, थँक्यू. 3 चेंडू आणि प्रहार पाहायला मिळाले. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी मात्र आपण पाहू शकाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर कुठेतरी डॉट चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक केला गेला 2 चौकारानंतर. इथून 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो आणि 4 चेंडू मागे 9 धावा ह्या खर्च केल्या जात आहेत. चला थोडीशी घाई करा प्लीज, विनंती असेल, कारण अजून एक मॅच बाकी आहे. 4:45 वाजले. थोडं सहकार्य करा प्लीज. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होते का बघूया. डायरेक्ट हिट, विकेटचं पातन यास गडी बाद कांडीचे. थँक्यू डीजे, थँक्यू. न्यूमॅन विसेलच्या जागेवर आपण पाहिलं तर शैलेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून जर आपण पाहिलं आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे आपण 9 या आकड्यावरती पाहू शकाल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असतील. शेवटचं पहिलंच षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पहिलं षटक प्रगती पथावर आपण पाहतात. अंतिम चेंडूचा खेळ राहिला या षटकातला. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 संघांमध्ये आपण पाहतोय संघर्ष. बांगरे फायटर वरखुटी ब आणि एकीकडे साई इलेव्हन तिगरेपाडा या 2 संघांमध्ये ही मॅच पाहतो. या संघामधून जो संघ जिंकेल तो नक्कीच जय शिवराय शेलवाडी संघासोबत झुंज घेईल आणि त्यातून तो जिंकेल तो ह्या मैदानावरचा क्वालिफाय संघ असेल. यावेळेस क्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. डॉट चेंडू आलाय. षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती. डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. राहुल वरठा यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इथून आपण पाहिलं तर धावफलक स्थिरावलंय ते म्हणजे एकंदरीत जाऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहत आहेत. वेळेस चांगला फटका होता परंतु आपण पाहिला नक्कीच यावेळेस कॉर्नर बॉलचा विचार. चेंडू एसटीला जाऊन लागतोय आणि इथून झालाय विकेटचा पतन. गॉन. थँक्यू डीजे. न्यूमॅन दाखल झालाय. सचिनला आपण पाहू शकाल यावेळेस. केस आपण पाहू शकाल न्यूमॅन दाखल झाला. सचिन पहिला चेंडूवर जर आपण पाहिलं तर राहुल वरठा एक विकेट आपल्या नावावरती नोंदवतोय. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल परंतु आपण पाहिलं यावेळेस डॉट चेंडू आणि कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचा बंधन होतं त्या बंधनामध्ये अप्रतिम गोलंदाजी झाली होती परंतु यावेळेसही दुसरं षटक प्रगती पथावर आणि राहुल वरठा अप्रतिम गोलंदाजी करतोय. इथून जर आपण पाहिला खराब चेंडू. वाईटचा इशारा पंचांचा आमच्या पर्यंत पोहोचलाय आणि नक्कीच अवांतर धावणे धावसंख्येमध्ये भर. धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर यावेळेस खराब चेंडू. पंचांशी दोन्ही हात आकाशात इथून पडला हवेमध्ये आणि आम्हाला पंच दर्शवतात की यावेळेस खराब चेंडू आहे. इथून पुन्हा एकदा अवांतर धावणे धावसंख्येमध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू एक खराब चेंडू हाताळले जातात.
आणि धावफलक पुढे सरसावते 11 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका आहे, क्षेत्रक्षक पुढे सरसावतोय, परंतु आपण पाहू शकाल एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा एक कॉल केला गेलाय, परंतु आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावा ह्या परिपूर्ण होताना आपण पाहू शकाल. धावसंख्येमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. नक्कीच कुठेतरी 2 खराब चेंडू पाहायला मिळाले, परंतु 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 संघांमध्ये आपण ही मॅच पाहतोय. नक्कीच एकाकडे पाहतात आपण साई 11 तिगरेपाडा, तर एकीकडे आहे भांगरे फायटर वरकुटी बस संघ. ह्या 2 संघांमध्ये ही मॅच. वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळालाय. इथून मात्र पाहिलं तर नक्कीच थोडासा प्रेशर कन्वर्ट होईल, कारण प्रत्येक डॉट चेंडू तुमचं प्रेशर वाढवेल. आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर नक्कीच फर्स्ट इनिंग आपण पाहते, परंतु आतापर्यंत दुसरं षटक आपण पाहिलं तर नक्कीच 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू शेष असतील या षटकातील आणि धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. यावेळेस काही कमालीचा चेंडू, पंचांचा बोट आकाशाकडे, आणि इथून आपण पाहिलं तर LPWचा कॉल अँड विकेटचं पतन गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. न्यू मान दाखल झालाय. अजयला आपण पाहतात यावेळेस. इथून जर आपण पाहिलं तर अजय, आणि एकीकडे जर आपण पाहिलं तर नक्कीच या मैदानाच्या आतमध्ये मंगेश ही जोडी आपण पाहतात. अजय आणि मंगेश ही जोडी आतापर्यंत आपण पाहू शकाल, परंतु गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर राहुल वरठा षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या वेळेस आपण पाहिलं तर काय कमालीचा फटका आहे, तितकं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल का. राप थ्रो पाहायला मिळते, परंतु चांगलं कव्हरिंग केलं गेलं आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचले. ते म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 14 या आकड्यावरती. षटक समाप्त, 12 चेंडूंचा खेळ संपला आणि 12 चेंडूंच्या समाप्तीमागे आपण धावफलक 14 या आकड्यावरती पाहू शकाल. यावेळेस मात्र बघूया येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक असतील. येणाऱ्या 12 चेंडूंमागे किती धावांचा डोंगर उभा केला जाईल, तर बघूया किती धावा घेतल्या जातात आणि एकंदरीत किती धावेचं आव्हान ठेवलं जाईल. ते म्हणजे भांगरे फायटर वरखुटी बस संघासमोर. त्याचा जास्त वेळ न करता, टीम मीटिंग न करता लगेच आपण आपला पुढील गोलंदाज निवडत आहे. तसंच विनंती असेल आपण फलंदाज सुद्धा तयारी ठेवायची आहे, जेणेकरून अजूनही एक मॅच खेळवायची आहे. त्यामुळे प्लीज थोडंसं सहकार्य करा. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न आपण पाहिला. इथून एक धाव परिपूर्ण झाली आणि धावसंख्या जर पाहिलं तर 1 ने पुढे सरसवली जाते. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं सिद्धार्थ आलाय आणि सिद्धार्थच्या माध्यमातून हे तिसरं षटक मात्र आपण पाहिलं तर प्रगती पथावरती आहे. कुठेतरी मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, ती म्हणजे आपण पाहिलं तर भांगरे फायटर वरखुडी या संघाची. आणि इथून आपण पाहिलं तर नक्कीच धावफलक तिसरं षटक प्रगती पथावरती असताना जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, उंची जास्त गाठले गेला, क्षेत्ररक्षक आहे का बघूया. नो मान्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, आणि इथून आपण पाहिलं तर नक्कीच गडी बाद झालाय. यावेळेस आपण पाहिलं तर मंगेशला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन डीजे. थँक्यू डीजे. न्यू मॅन दाखल झालाय. यावेळेस संजय आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे संजय आणि अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलंय 16 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि सिद्धार्थला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहेत.
यावेळेस आपण पाहिलं चेंडूला टॅप केला गेलाय, परंतु बघूया इथून मानचा पद्धांचा बोट आकाशाकडे आणि यावेळेस मात्र विकेटचं पतन झालंय, गडी बाद झालाय. इथून पाहिलं तर नक्कीच एक धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु कुठेतरी अगोदरच पुढे येऊन राहिला आणि यावेळेस स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रूमध्ये यावेळेस मात्र तो विकेट्स आपल्या नावावरती नोंदवतोय आणि यावेळेस गडी बाद झालाय. थँक्यू डीजे. न्यू मान दाखल झालाय. आपण 22ला पाहू शकाल. यावेळेस धावफलक आतापर्यंत जर आपण चेक केलं तर नक्कीच 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय, 2 गडी आतापर्यंत गार केले धावबाच्या स्वरूपामध्ये. यावेळेस बळीया पुढच्या चेंडूकडे सिद्धार्थ आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅटची एज नक्कीच लागली होती, इथून पुन्हा एकदा संधी होती, परंतु ती संधी गमावली आणि एक धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या इकडे पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 17 आणि खतरा. हा खतरा गोलंदाजाला असेल की फलंदाजाला आपण नक्कीच पाहणार आहोत. यावेळेस आतापर्यंत 4 चेंडू पाहायला मिळालेत. या षटकातील 5वा चेंडू असेल. तर आपण पाहिलं तर नक्कीच शेवटची आणि अंतिम मॅच जी खेळायची आहे ती म्हणजे जय शिवराय शेळवाळ या संघासोबत. जो संघ जिंकेल तो त्या संघासोबत झुंज घेईल. यावेळेस कट केल्या चेंडूला. यावेळेस डिक्लेअर झोनमध्ये इथून पाहिलं चेंडू बघूया सीमारेषा क्लिअर करेल का. इथून आपण पाहिलं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल असेल का, परंतु नाही, इथून रोखला गेलाय आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 2 धावा ह्या परिपूर्ण होताना आपण पाहू शकाल. धावफलक आतापर्यंत चेक केलं तर नक्कीच 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू, तिसरं षटक आपण पाहत आहे. त्यावेळेला नक्कीच सिद्धार्थला गोलंदाजी मार्कवरती पाहत आहेत. या येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा प्रहार केला जाईल का, कारण या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच 2 चौकार हे पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. यावेळेस चांगला फटका आहे, चेंडू कार्पेटला रोल करतोय. चेंडू सीमा रेषा क्लिअर करेल का, क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला आणि आपण पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण. यावेळेस तिसऱ्या धावेचाही कॉल आहे. यावेळेस 3 धावा परिपूर्ण. चौथ्या धावेचाही कॉल केला गेलाय, परंतु आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस 4 धावा ह्या परिपूर्ण होताना दिसतात. यावेळेस 4 धावा आपण पाहू शकाल. काय गुड रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम खेळी साकारली गेली आणि धावफलक जाऊन पोहोचलं 23 या आकड्यावरती. इथून आपण जर एकंदरीत पाहिलं षटक समाप्त झालं. 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूंच्या समाप्ती मागे धावसंख्या जाऊन पोहोचलंय 23 या आकड्यावरती. डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 23 रन ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं यावेळेस कल्पेश आलाय. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. कल्पेशच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. बघूया. यावेळेस अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळते आणि इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या एकने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 24 धावा हे आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. यानंतर बघूया जो संघ जिंकेल तो ज्या शिवराय शेळवाळी संघासोबत झुंज घेईल आणि त्यातून जो जिंकेल तो आजचा क्वालिफाय संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे पुढे सरसावते, परंतु बघूया इथून 2 धावा परिपूर्ण होताना दिसतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचले ते म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर नक्कीच 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. तर नक्कीच अजूनही 4 चेंडू शेष आहेत. तर नक्कीच महत्त्वपूर्ण सामने, मात्र शेवटचे 2 सामने हे महत्त्वपूर्ण आहेत, परंतु या 2 सामन्यांमध्ये बघूया कशा प्रकारची खेळी साकारली जाईल ती. अजूनही 4 चेंडू शेष. कल्पेशला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल, कारण अजून एक मॅच बाकी आहे.
यावेळेस बॅटची कडा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु आपण पाहू शकाल एकच धाव ही परिपूर्ण होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. शेवटचे 3 चेंडू शेष आपण पाहू शकाल आणि एकंदरीत आपण पाहिलं तर नक्की शेवटच्या 3 चेंडूंमागे एखादा मोठा प्रहार पाहायला मिळेल का बघूया, कारण धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगला फटका आहे, स्ट्रेट ग्राउंड, चेंडू कार्पेटला रोल करतोय, चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय, इथून आलाय चौकार आणि त्या चौकार धावसंख्येमध्ये धावसंख्या 21 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. 31 धावा या धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही 2 चेंडू शेष असतील. येणाऱ्या 2 चेंडूंमागे बघूया पुन्हा एकदा मात्र मोठा फटका पाहायला मिळेल का. यावेळेस आपण चौकार पाहिला, प्रेक्षकांचं मनोरंजन आपण पाहिलं, परंतु येणारे 2 चेंडू अजूनही शेष आहेत. त्या 2 चेंडू बघूया कशा प्रकारे हाताळले जातील. यावेळेस मात्र बघूया चांगला फटका होता, परंतु बॅटची एज लागले. एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. बघूया षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू काय घडेल आणि काय बिघडेल ह्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र एस टी उद्ध्वस्त केली गेली आणि नक्कीच कुठेतरी मात्र चांगला चेंडू होता, परंतु ते एस टी उद्ध्वस्त केले गेले आणि इथून आपण पाहू शकाल धावफलक जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. 33 रन हे बनवायचे आहेत, तर नक्कीच येणाऱ्या चेंडूमध्ये 33 रन बनवले जातील का बघूया. तर चला लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावत तसंच 2 सलामीचे बॅटर आपण येऊन लगेच तयारीत ठेवायचे आहेत. नक्कीच आपण पाहू शकाल राहुल आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले.
तर नक्कीच आपण एकंदरीत परत 33 धावा बनवायच्या, 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 33 रन ऑन दी बोर्ड. येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडू मागे जर आपण पाहिला तर नक्कीच 33 धावा बनवायच्या आहेत. चला सामन्यास सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर अजय आलाय पहिलं षटक प्रगती पथावरती. पहिला चेंडू आपण पाहिला तर यावेळेस पहिला चेंडू फुलटोस चेंडू होता, तो आपण पाहू शकाल इथून मात्र यावेळेस पहिला चेंडू डॉट चेंडू आलाय. तर नक्कीच एक चांगली सुरुवात पाहायला मिळते, कारण 33 धावा बनवायच्यात. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर नक्कीच 24 आणि 24 चेंडू 33 धावेचं टार्गेट सेट केलं गेले. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच या वेळेला आपण पाहू शकाल नशिबाचा आलाय चौकार. वाईट +4 म्हणजेच एकूण 5 धावा. हा बोनस तुमच्यासाठी असेल. यावेळेस डीजे इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस आपण पाहू शकाल इथून आपण पाहिलं 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 पुढे सरसवली जाईल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 6 या आकड्यावरती. पहिला चेंडू जर आपण पाहिला डॉट, नंतर वाईट चेंडू वाईट +4 पाहायला मिळाला आणि नक्कीच आता या मात्र सिंगल धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहे. यावेळेस आपण पाहू शकाल नक्कीच कुठेतरी मात्र काही पे निगाह काही पे निशाणा यावेळेस कनेक्शन पाहायला मिळालं नाही आणि इथून आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी, कारण 33 धावा बनवायच्यात. भाग बॅलन्स कमी आहे, त्या अनुषंगाने खर्च करणं महत्त्वाचं असेल आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी ही आपल्याला अजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस मात्र मोठा फटका उडवलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक आहे, इथून मात्र चुकी केली जाणार नाही आणि यावेळेस पहिला गडी गार झालाय. इथून आपण पाहिलं तर संजय बॅक टू द पॅव्हिलियन गॉन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. न्यू मॅन दाखल झालाय महेंद्रला आपण पाहू शकाल. यावेळेस नक्कीच संजयच्या जागेवर जर आपण पाहिलं तर नक्कीच महेंद्रला बोलवलं गेलं, परंतु इथून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर यावेळेस आपण पाहू शकाल 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून 2 चेंडू शेष असतील. या षटकातील धावफलक जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 33 धावेचा पाठलाग करताना आपण पाहतात नक्कीच बांगरे फायटर वरकुडी संघाला. इथून मात्र नक्कीच यावेळेस सेल टेपला यावेळेस गडे बाद झालाय आणि इथून मात्र हा दुसरा गडी बाद. बॅक टू बॅक यावेळेस महेंद्रलाही परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन डीचे. थँक्यू डीजे, थँक्यू. न्यू मॅन दाखल झालाय राहुल. यावेळेस आपण पाहिला महेंद्रच्या जागेवरती, कारण 33 धावा बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने जर इथून आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी हे विकेट्स घेतले जातात. यावेळेस आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस बॅट चेंज नक्कीच तितका चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 धाव परिपूर्ण, थोडंसं लेट गो झाला, परंतु 1 धाव ही परिपूर्ण होताना आपण पाहू शकाल. धावसंख्येमध्ये धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत जर आपण पाहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
चला जास्त वेळ घेऊ नका. येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडू मागे विजयासाठी 26 धावाची गरज. येणारे चेंडू 18 चेंडू 26 धावा निघतील का? तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं दीपेश यावेळेला दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय आणि ते षटक दीपेशच्या माध्यमातून हाताळलं जाईल. चला गाई करा प्लीज, थोडीशी अजून एक मॅच बाकी आहे, थोडं सहकार्य करा. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच चांगला फटका, चेंडू कार्पेटला रोल करतोय आणि इथून आपण पाहिलं मिसफील्ड पाहायला मिळाले. चेंडू सीमा रेषा क्लिअर झालाय, इथून आलाय चौकार आणि त्या चौकार आणि धावसंख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचलंय 11 या आकड्यावरती. जास्त टीम मीटिंग नाही, आपण असं विनंती असताना आपण लगेच इथून चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र वेगाने वाढते कारण इथून 33 धावा बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चौकार पहिला राहुलच्या बॅटमधून कुठेतरी आपण पहिलं आक्रमण केलं गेलं दीपेशच्या पहिल्या चेंडूवरती. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, तोही सक्सेसफुली पण क्षेत्ररक्षक आहे. बघूया दुसऱ्या धावेचा कॉल असेल का, परंतु यावेळेस आपण पाहिलं नक्कीच दुसरी धाव ही परिपूर्ण होताना दिसते. धावसंख्येमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते आणि जाऊन पोहोचते, ते म्हणजे एकंदरीत 13 या आकड्यावरती. एकीकडे आपण पाहतात राहुल आहे तर एकीकडे दुसरा राहुल वरठा आहे. यावेळेस मात्र एसटी उद्ध्वस्त केली गेली. यावेळेस मात्र विकेटचं पातन कॉन टीजे. थँक्यू टीजर, थँक्यू. न्यू मॅन दाखल झालाय सिद्धार्थ, आपण पाहू शकाल राहुलच्या जागेवरती. यावेळेस नवीन फलंदाज जे दाखल झालाय. आतापर्यंत पाहिला 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच विकेट्स जाताना यावेळेला हलक्यात आणि कटक्या चेंडूला फक्त दिशा दाखवली. एक धाव परिपूर्ण झाली. शतक्षक पुढे सरसावेल तोपर्यंत एक धाव परिपूर्ण आपल्या पाळ्यामध्ये धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले आणि जाऊन पोहोचले ती म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 14 या आकड्यावरती. 33 धाबेचा पाठलाग करताना आपण पाहतात भांगरे फायटर वरखुटी ब संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. वेळेस मात्र काय कमालीचा फटका, परंतु चेंडू जाईल सीमा रेषा क्लिअर. इथून आलाय षटकार आणि त्या षटकार धावसंख्येमध्ये भर. धावफलक जाऊन पोहोचलंय 20 या आकड्यावरती. डीजे थँक्यू डीजे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर नक्कीच 13 धावेची गरज. यावेळेस अप्रतिम फटका, चेंडू 1 बाउन्स क्लिअर करतोय. आलाय चौकार आणि त्या चौकाराने धावसंख्येमध्ये भर. धावफलक जाऊन पोहोचलं 24 या आकड्यावरती. नक्कीच आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 9 धावेची गरज विजयासाठी. इथून जर आपण पाहिलं तर षटक समाप्त झाले. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू 9 धावा. डीजे तर नक्कीच आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती न्यू मॅन गोलंदाजी मार्कवरती विशाल येतोय. इथून आपण पाहूया कशा प्रकारचे पुढचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मागे 9 धावेची गरज भांगरे फायटर वरखुटी या संघाला. हे दोन मोठे फटके आपण पाहिले, षटकार आणि चौकार हे निर्णायक ठरले. आता मात्र मॅचमध्ये इन झालात. अप्रतिम मात्र खेळी साकारली जाते. या संघामधून जो संघ जिंकेल तो जय शिवराय शेळवाली या संघासोबत नक्कीच झुंज घेईल आणि त्यातून तो जिंकेल तो आजचा क्वालिफाय संघ. तर जय शिवराय शेळवाली संघाचे कर्णधार आपण लगेच या इथे टॉसबॉक्सकडे येऊन थांबायचं आहे, आपल्याला विनंती असेल. यावेळेस चांगला फटका मारायला एक धाव परिपूर्ण. चेंडूला मान सन्मान दिला गेला आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 25 या आकड्यावरती.
25 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत पाहायला मिळतात. विजयासाठी जर आपण पाहिलं तर नक्कीच 8 धावेची गरज आहे. येणारे चेंडू असतील 11 आणि 11 चेंडू 8 धावा, हे समीकरण आपण पाहू शकाल. इथं जर आपण पाहिलं तर काय कमालीचा फटका, वन बाउन्स क्लिअर करतोय. यावेळेस आलाय चौकार 4. बहुसंख्य जाऊन पोहोचले. धन्यवाद डीजे. जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. विजयासाठी 4 धावेची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. यावेळेस आपण पाहू शकाल भांगरे फायटर वरखुडी बस संघ हा विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. तर नक्कीच वळूया नेक्स्ट मॅच. यानंतर आपण पाहणार भांगरे फायटर वरखुड टीम ब आणि जय शिवराज शेलवाली. चला टॉससाठी या. चला टॉससाठी या. जय शिवराज शेळवाली आणि भांगरे फायटर वरखुड युवा संघ दोन्ही संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचा आहे.